हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त ₹3000 मिळणार म्हणजे मिळणार आहे. रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, नवीन ई-केवायसी प्रक्रिया आता या महिन्यामध्ये सुरू होणार आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तो तुमचा जो लाभ आहे तो सुरळीत पुन्हा सुरू राहणार आहे. जे ज्याही बहिणी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्यांना पुन्हा या महिन्यामध्ये जेव्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल, त्या सर्वांना ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. आणि लाडक्या बहिणीनो, रक्षाबंधनाचं गिफ्ट तुम्हा बहिणींना सोबत पाहिजे का? म्हणजे 25 आणि 26वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की तुम्ही जर मागणी केली तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे एकत्र भेटणार. अदरवाईज लाडक्या बहिणीनो, तुम्हाला एकच महिन्यावर समाधान मानावं लागेल. तर चला जाणून घेऊयात काय न्यूज आहे आणि सोबतच ई-केवायसी प्रक्रिया कशी सुरू होणार आहे सगळंच. बघा लाडक्या बहिणींनो, काही बहिणींना आता झटका सुद्धा लागलेला आहे, की 80 लाख लाभार्थी अपात्र झालेले आहेत. तर तुमचं नाव यादीमध्ये आहे का? 5 मिनिटांमध्ये कसं चेक करायचं तुम्हाला सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्ही काय करायचं, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जायचं, म्हणजे वेबसाईटला जायचं. गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिथे तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. पुढे अर्जाची स्थिती आणि लाभार्थी यादी ऑप्शन निवडा आणि पुढे आधार नंबर किंवा अर्जाचा नंबर टाकल्यानंतर तुमचं अर्ज मंजूर आहे की नाही, तसेच लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही, तुमच्या माहिती स्क्रीनवर दिसेल. आणि या म्हणजे ही जी प्रोसेस आहे प्रत्येक बहिणींनी करून बघा. म्हणजे काय होईल, तुम्हाला माहिती पडेल येणारा जो जुलैचा हप्ता आहे किंवा ऑगस्टचा हप्ता आहे, हे तुम्हाला भेटणार की नाही भेटणार. अन्यथा तुमचा लाभ त्या ठिकाणी जर यादीमध्ये तुमचं नाव नसेल, तुमचं पात्र यादीमध्ये नसेल, तुम्हाला इथून पुढचे लाभ भेटणार नाही. तुम्ही म्हणाल, "सर, आम्हाला जूनचा भेटला होता, तर आम्हाला जुलै, ऑगस्टचा भेटणार की नाही?" आम्ही बघतच नाही. बट तुमचं नाव त्या यादीमध्ये नसेल तर? म्हणून लाडक्या बहिणीनो, प्रत्येक बहिणीने तुमचं नाव कुठे बघायचं? लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जा. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करा. तुम्हाला तिथे काय दिसेल? अर्जाची स्थिती, जिथे ऑप्शन आहे तिथे जा आणि त्याच्यानंतर तुमचं नाव तिथे चेक करा. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे या महिन्यामध्ये. आता हे 2 दिवसानंतर होतं, की 4 दिवसानंतर होतं, की महिन्याच्या एंडिंगला होतं, की जुलै, ऑगस्टचा हप्ता भेटल्यानंतर होतं, ते आपल्याला बघावं लागेल. मग तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं ई-केवायसी करायची आहे, तर 2 आहे. एक आहे ऑनलाईन प्रक्रिया, ठीक आहे? आणि दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो, ऑफलाईन प्रक्रिया. तर तुम्हाला दोन्ही प्रक्रिया या ठिकाणी करता येणार आहे. ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे सरकार. ज्या महिलांना घर घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करायची आहे किंवा सायबर कॅफेमधून ई-केवायसी करायची आहे, तर यासाठी तुम्ही ई-केवायसी डायरेक्टली ऑनलाईन करू शकता. जर तसं नाहीच करता येत आहे तुम्हाला, तर ती तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील करू शकता. बघा, ज्या महिलास ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, आमसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरून सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता आला नाही, तर लाडक्या बहिणींनो, तो या लोकांच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाईन सुद्धा पूर्ण करू शकता. त्यानंतर अर्जदाराचे नाव, बरोबर, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यास यावी. सोबतच बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर सुद्धा अचूक भरणा करावा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, मागे पुढे झालं तर तुमचा लाभ बंद होणार आहे. म्हणून आणि खोटी माहिती पण त्या ठिकाणी तुम्ही त्या देऊ नका. बघा, तुम्हाला माहित असेल लाडक्या बहिणींनो, 28 तारखेचा काय रे? रक्षाबंधन. आणि आजची जर तारीख बघितली तर आज आहे 7 ऑगस्ट. आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल जी-आर कधी येणार, तर या वीकमध्ये म्हणजे पुढच्या वीकमध्ये जी-आर येण्याची आणि वितरण होण्याची दाट शक्यता आहे. पण 15 तारखेपर्यंत जी-आर पण आला नाही आणि वितरण पण झालं नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपल्याला किती पैसे मागायचे सरकारकडे? ₹3000 मागायचे आहे जुलै आणि ऑगस्टचा. कारण रक्षाबंधन आहे, त्याचं गिफ्ट आपण मागणार आहोत. आणि लाडक्या बहिणींनो, जर 15 तारखेपर्यंत आले, तर तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1500 दिले जाणार आहे. म्हणजे पुढच्या वीकमध्ये जर जी-आर आला,
किंवा वितरण सुरू झालं तर तुम्हाला 1500च मिळतील. पण लाडक्या बहिणींनो याची काहीही शक्यता वाटत नाहीये. तुम्हाला या रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही हप्ते एकत्र देणार आहेत किंवा गिफ्ट भेटणार आहेत. त्याच्याकडे आता लक्ष लागलेलं आहे आपल्या सर्वांचं. तर पण आपण मागणी करूया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक यूट्यूबरला एवढंच म्हणतोय, की तुम्ही इतके व्हिडिओ बनवा, की सरकारपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना ₹3000 का मिळेल? रक्षाबंधनाचं एक गिफ्ट मिळेल. ठीक आहे. 25 आणि 26वा हप्ता एकत्र भेटावा. रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळावं, कारण की तो त्यांचा हक्क आहे आणि हे रक्षाबंधनाचं गिफ्ट ते असायला पाहिजे ₹3000 असायला पाहिजे. म्हणजे जुलै, ऑगस्टचे हप्ते या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होतील. तर त्यासाठी मी तुम्हाला ऑनलाईन कसा आणि ऑफलाईन कसा अर्ज भरायचा याबद्दलची सगळी माहिती दिली. आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय वाटतं ₹3000 भेटावे का? आणि जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे त्या प्रत्येक बहिणीसाठी असेल. पात्र, अपात्र ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे सर्वच बहिणींसाठी ती असणार आहे. तर म्हणून सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि लवकरात लवकर जसं प्रक्रिया सुरू होईल, तर तेव्हा तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या.